आज आपण शास्त्र भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यातील पीपीटी क्रमांक 4 पाहणार आहोत. आजचे घटक आहेत आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण, आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय हे सगळ्यांना माहितीच आहे. आपण मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे, महत्त्वाच्या मूलद्रव्यांचा. ही प्रत्येक मूलद्रव्ये जी असतात ही अणूंची बनलेली असतात आणि अणूंमध्ये केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉनची विभागणी केलेली असते किंवा इलेक्ट्रॉनची विशिष्ट स्वरूपामध्ये वाटणी केलेली असते वेगवेगळ्या कक्षांमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन स्वरूपण. मग मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि ह्या आवर्त सारणीमधील गण आणि आवर्त यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे का, हा संबंध आपण या पीपीटीच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठेवते. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणतं नेमकं स्थान द्यायचं आहे आपल्याला हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरवलं जातं. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो. आता तुम्हाला आवर्त म्हणजे काय ते कळालेलं आहेच. आवर्त म्हणजे काय की आपण जी आवर्त सारणी शिकलो त्या आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी आहेत, 7 आडव्या ओळी आहेत आणि तळाला आणखीन 2 वेगळ्या श्रेण्या पण आहेत ज्याला आपण लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हणतो. तर ही जी आडवी आवर्त आहेत किंवा ह्या ज्या आडव्या ओळी आहेत त्यांनाच आपण आवर्त असे म्हणतो. तर आवर्तामध्ये एका शेजारी एक अशी मूलद्रव्ये आहेत. समजा आपण दुसरं आवर्त घेतलं किंवा आपण तिसरं आवर्त घेतलं तर दुसऱ्या आवर्तामध्ये आडवी अशी 8 मूलद्रव्ये आहेत आणि तिसऱ्यामध्ये पण आडवी अशी 8 मूलद्रव्ये आहेत. मग आपण जर शेजारची मूलद्रव्ये जर घेतली तर यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो. पण याच आवर्तामध्ये तुम्ही जर अगदी उजवीकडचं म्हणजे उजवीकडून पहिलं आणि डावीकडून पहिलं अशी जी मूलद्रव्ये घेतली तर त्यांच्या गुणधर्मामध्ये मात्र काय असतो, खूपच फरक असतो. म्हणजे जर तुम्ही दुसरं आवर्त घेतलं तर दुसऱ्या आवर्तामध्ये सगळ्यात उजवीकडे आहे लिथियम आणि सगळ्यात डावीकडे आहे लिथियम आणि सगळ्यात उजवीकडे आहे निऑन. तर निऑन आणि लिथियम यांच्या गुणधर्मांमध्ये काय आहे, फार फरक आहे. तसेच एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आता गण म्हणजे काय, तर आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत जे 18 आहेत त्यांना आपण काय म्हणतो, गण असे म्हणतो. तर ह्या गणामध्ये एका गणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत साधारणपणे 7 मूलद्रव्ये असतात किंवा 6 मूलद्रव्ये असतात. तर ही जी मूलद्रव्ये आहेत 7 किंवा 6 यांच्या गुणधर्मांमध्ये काय दिसून येते आपल्याला, साधर्म्य किंवा सारखेपणा दिसून येतो आणि प्रवणता म्हणजे तो गुणधर्म हळूहळू कसा वाढत गेलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्य मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणांमुळे आहेत. मग गण आणि आवर्तांमध्ये ही जी काय आपल्याला वैशिष्ट्य दिसतात की गुणधर्मांमध्ये साधर्म्य आढळणे किंवा गुणधर्मांमध्ये फरक आढळणे हे कशामुळे होत आहे, तर इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे हे होत आहे. आता आपण पुढे बघूयात गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता आपण पहिले गणांचा विचार करणार आहोत की गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यामध्ये काय संबंध आहे का. तर इथे आपण काय केलेलं आहे, गण 1 मधली मूलद्रव्ये घेतलेली आहेत. आता गण 1 म्हणजे सगळ्यात पहिला गण आवर्त सारणीतला पहिला उभा स्तंभ. त्यांना म्हणतात अल्कधातू. त्यांना अल्कधातू का म्हणायचं, कारण धातू हे नेहमी साधारणपणे हे जे धातू आहेत त्यांची जेव्हा ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते तेव्हा धातूंचे ऑक्साईड्स तयार होतात आणि धातूंच्या ऑक्साईड्सपासून आपल्याला आम्लारी मिळतात. मग ज्या आम्लारी पाण्यामध्ये विरघळतात त्यांना आपण अल्कली असे म्हणतो. तर हे जे धातू आहेत हायड्रोजन सोडून जे उरलेले धातू आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियम यांच्या ज्या अल्कली आहेत त्या यांचे जे आम्लारी आहेत त्या पाण्यामध्ये विरघळतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अल्कधातू असे म्हणतो. आता आपण मूलद्रव्यांचं नाव बघूयात. आता ही जी मूलद्रव्ये मी लिहिलेली आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियम ही आवर्त सारणीमध्ये पण याच क्रमाने एकाखाली एक आपल्याला पहिल्या गणामध्ये आढळतात. आता हायड्रोजनचा आपण घेतला, हायड्रोजनचा अणुअंक आहे 1 म्हणजे त्याच्याकडे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, 1. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे नेहमी 4 कक्षांमध्ये आपण मुख्यत्वे अभ्यासलेलं आहे. त्याच्या पुढच्या कक्षा आपण अभ्यासलेल्या नाही आहेत. के, एल, एम आणि एन ह्या 4 कक्षा आपण पाहिलेल्या आहेत. तर हे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे हायड्रोजनचं ते के कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे,
लिथियम 2 1 म्हणजे के कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि एल कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सोडियमचं अणुअंक आहे 11, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 1 म्हणजे के कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, एल कक्षेत 8 आणि एम कक्षेत 1. पोटॅशियमचा अणुअंक आहे 19, त्याच्या के कक्षेमध्ये 2, एल कक्षेत 8, एम कक्षेत 8 आणि एन कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर ह्या चारही मूलद्रव्य आपण वरून खाली जर पाहिली तर त्या प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत जे काही इलेक्ट्रॉनची संख्या असेल त्याला आपण म्हणतो संयुजा इलेक्ट्रॉन. जो शेवटचा कॉलम आपला आहे, शेवटचा जो आपला उभा स्तंभ आहे आपल्या चार्टमधला, आपल्या तक्त्यातला, तर संयुजा इलेक्ट्रॉन ह्या प्रत्येक मूलद्रव्याचा किती आहे? 1. म्हणजे ह्या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पण प्रत्येक मूलद्रव्याची बाह्यतम कक्षा वेगळी आहे. हायड्रोजनची पहिली कक्षा हीच बाह्यतम कक्षा आहे, लिथियमची दुसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे, सोडियमची तिसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे आणि पोटॅशियमची चौथी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे. तर अशा प्रकारे या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन जरी समान असले तरीसुद्धा त्या प्रत्येकाची बाह्यतम कक्षा ही वेगळी आहे. पण एक लक्षात आपल्या या ठिकाणी गोष्ट आली की या प्रत्येकाचा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. आता हा गण 1 आहे आणि ह्या गणातील प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे गणाचा क्रमांक आणि त्या गणातील असणाऱ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ही काय आहे? समान आहे, हे आपल्या लक्षात आलं. मग आपण आता खालचे काही प्रश्न बघूयात. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. तर ती आपण ऑलरेडी लिहिलेली आहेत. गण 1 मध्ये जी मूलद्रव्ये आहेत त्यांची नावं आपण एकाखाली एक लिहिलेली आहेत. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. ते सुद्धा आपण लिहिलेलं आहे तिसऱ्या कॉलममध्ये, तिसऱ्या स्तंभामध्ये. इलेक्ट्रॉन स्वरूपण हायड्रोजनचं 1, लिथियमचं 2 1, सोडियमचं 2 8 1, पोटॅशियमचं 2 8 8 1. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला? तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच त्यांची संख्या समान आहे. आणि आणखीन एक गोष्ट आढळली आपल्याला की प्रत्येक आपण जसं खाली खाली उतरत चाललोय, म्हणजे हायड्रोजनकडून लिथियमकडे, लिथियमकडून सोडियमकडे, तर एक एक कक्षा वाढत पण गेलेली आहे. म्हणजे हायड्रोजनकडे एकच कक्षा आहे, लिथियमकडे 2 कक्षा आहेत, सोडियमकडे 3 कक्षा आहेत. म्हणजे एक एक कक्षा काय होतीये? वाढत जात आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर या प्रत्येक मूलद्रव्याकडे 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. तर हे आता आपण पाहिलं गण 1 बद्दल. आता आपण बघूयात गण 2 बाबत. आधुनिक आवर्त सारणीतील गण क्रमांक 2. या गणातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? अल्कधर्मी मृदा धातू. कारण हे आपल्याला पृथ्वीच्या गर्भात, पृथ्वीच्या आत मातीत ही धातू आपल्याला सापडतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? अल्कधर्मी मृदा धातू. मग यामध्ये कोणते कोणते धातू आहेत? बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे. बेरिलियमचा अणुअंक आहे 4, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 2. मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 2. कॅल्शियमचा अणुअंक आहे 20, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 8 2. स्ट्रॉन्शियमचा अणुअंक आहे 38, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 18 8 2. तुम्ही जर नीट बघितलं तर या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, पण प्रत्येकाची बाह्यतम कक्षा वेगळी आहे. बेरिलियमची बाह्यतम कक्षा दुसरी आहे, मॅग्नेशियमची तिसरी कक्षा आहे, कॅल्शियमची चौथी आहे आणि स्ट्रॉन्शियमची 5वी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे. पण या प्रत्येक कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे? समान आहे, ती म्हणजे 2. म्हणजे या प्रत्येकाचा संयुजा इलेक्ट्रॉन आहे 2 आणि गणक्रमांक आहे 2. म्हणजे गणक्रमांका एवढेच इलेक्ट्रॉन त्या गणातील मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असतात. हे याच्यावरून स्पष्ट झालं. मग प्रश्न पुन्हा बघूयात. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 2 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. तर ते आपण ऑलरेडी लिहिलेली आहेत. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. ते पण आपण तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. बेरिलियमचं 2 2, मॅग्नेशियमचं 2 8 2, कॅल्शियमचं 2 8 8 2, स्ट्रॉन्शियमचं 2 8 18 8 2. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर आपण ते पण पाहिलेलं आहे की या प्रत्येक मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे?
2 आहे, म्हणजे गण क्रमांक पण 2 आणि संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या पण 2च आहे. सो अशा प्रकारे आपण दुसरा गण बघितला की गण क्रमांक आणि त्या गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ही काय आहे, समान आहे. आता आपण बघूयात गण क्रमांक 7. आता गण क्रमांक 7 हा जो आहे यातील मूलद्रव्यांना हॅलोजन असं म्हणतात. का? हॅलोजनचा अर्थ होतो खूप जास्त प्रखरतेने किंवा खूप जास्त प्रभावीपणे अभिक्रिया करणारे, रासायनिक अभिक्रियेमध्ये खूप जास्त प्रभाव पाडणारे, त्यांना म्हणायचं हॅलोजन्स. मग याच्यामध्ये कोणती कोणती मूलद्रव्ये येतात तर क्रमाने आपण जर वरून खाली गेलो गण 7मध्ये तर पहिलं मूलद्रव्य फ्लोरीन आहे, दुसरं क्लोरीन आहे, तिसरं ब्रोमीन आहे आणि चौथा आयोडीन आहे. फ्लोरीनचा अणुअंक आहे 9, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,7. क्लोरीनचा अणुअंक आहे 17, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8,7. ब्रोमीनचा अणुअंक आहे 35, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8,18,7. आयोडीनचा अणुअंक आहे 53, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8,18,18,7. आणि या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन 7 आहेत. बघा, यांचा अष्टक पूर्ण करायला फक्त एकच इलेक्ट्रॉन लागतो, त्याच्यामुळे हे पटकन कुणाही बरोबर अभिक्रिया करून 1 इलेक्ट्रॉन घेतात. मग हा जो गण 7 आहे, गण क्रमांक 7 आहे आणि ह्या गणातील प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच या प्रत्येक मूलद्रव्याचा गण क्रमांक आणि त्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे, समान आहे. आता आपण आत्तापर्यंत डिस्कस न केलेली, चर्चा न केलेली एक बाब इथे बघणार आहोत, जी आधीच्या पण 2 गणांना लागू होते. आता एक लक्षात घ्या की आपण मागाशी जर पहिला गण बघितला, आपण पुन्हा त्या गणाकडे जाऊयात, पहिल्या गणाकडे. आपण जर हा पहिला गण बघितला तर ह्या पहिल्या गणामध्ये तुम्ही जर पोटॅशियम बघितला तर पोटॅशियमकडे किती कक्षा आहेत, 4 कक्षा आहेत, 2, 8, 8, 1. सोडियमकडे किती कक्षा आहेत, 3 कक्षा आहेत, 2, 8, 1. आता होणार काय आहे की प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेत ज्यावेळेला हे मूलद्रव्य भाग घेतात त्यावेळेला हे बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन जे असतात की नाही, म्हणजे पोटॅशियमच्या पण एकच आहे, सोडियमच्या पण एकच आहे, तर यांची देवाणघेवाण किंवा भागीदारी केली जाते. मग हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, हा 1 इलेक्ट्रॉन जर त्या अणूतून बाहेर काढायचा असेल तर पोटॅशियम जास्त लवकर बाहेर काढेल का सोडियम जास्त लवकर बाहेर काढेल, म्हणजे कुणाचा 1 इलेक्ट्रॉन पटकन बाहेर पडू शकेल, पोटॅशियमचा का सोडियमचा. तर हे त्या कक्षेच्या क्रमांकावर अवलंबून असतं. म्हणजे पोटॅशियमच्या 4थ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि सोडियमच्या 3ऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. लक्षात ठेवा, कक्षा ह्या केंद्रकाभोवती असतात आणि केंद्रकावर धनप्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो. धनप्रभार आणि ऋणप्रभार यांच्यामध्ये आकर्षण बल असतं, त्यामुळं कक्षा जितकी केंद्रकाच्या जवळ असेल तितका तो इलेक्ट्रॉन बाहेर काढणं अवघड असतं. म्हणजे सोडियमची जी कक्षा आहे ती 3री आहे, म्हणजे ती केंद्रकाच्या जास्त जवळ आहे, कारण पोटॅशियमची ही 4थी कक्षा आहे जी केंद्रकापासून थोडी लांब आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे पोटॅशियमला तो 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढणं जास्त सोपं आहे सोडियमच्या तुलनेमध्ये. म्हणजे पोटॅशियमला कमी ऊर्जा वापरावी लागेल तो इलेक्ट्रॉन बाहेर काढायला आणि सोडियमला जास्त ऊर्जा वापरावी लागणार आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ही जर आपण उभी लाईन बघितली तर हायड्रोजनला सगळ्यात जास्त अवघड आहे तो 1 इलेक्ट्रॉन बाहेर काढणं, कारण त्याचा तो इलेक्ट्रॉन पहिल्याच कक्षेत आहे, म्हणजे तो तर केंद्रकाच्या फारच जवळ आहे. लिथियमला त्याच्यापेक्षा जरा सोपं आहे, म्हणजे हायड्रोजनपेक्षा लिथियम पटकन देऊ शकतो, लिथियमपेक्षा सोडियम जास्त पटकन 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि सोडियमपेक्षा पण पोटॅशियम जास्त लवकर 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, कारण जितका तो इलेक्ट्रॉन केंद्रकापासून लांब असेल तितका तो पटकन बाहेर पडू शकतो. थोडक्यात ही जी अभिक्रियाशीलता आहे ती वरून खाली काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे हायड्रोजनची अभिक्रियाशीलता कमी, त्यापेक्षा जास्त लिथियमची आहे, त्यापेक्षा जास्त अभिक्रियाशीलता सोडियमची, सगळ्यात जास्त त्यामध्ये कोणाची आहे, पोटॅशियमची अभिक्रियाशीलता आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि हेच गण 2ला आणि गण 7ला सुद्धा लागू आहे. म्हणजे गण 7मध्ये सुद्धा फ्लोरीनची अभिक्रियाशीलता उलट इथे फ्लोरीनची अभिक्रियाशीलता जास्त असणार आहे. काय असणार आहे फ्लोरीनची अभिक्रियाशीलता जास्त, कारण त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला एकच इलेक्ट्रॉन बाहेरून घ्यायचा आहे. मग अशा केसमध्ये काय होणार आहे की दुसऱ्याकडून घ्यायचा म्हटला की हा पटकन घेऊ शकतो, म्हणजे ह्याला पटकन इलेक्ट्रॉन घेता येणार आहे, कारण त्याचा केंद्रकाजवळ त्याची कक्षा आहे आणि त्यामुळे तितकाच जास्त प्रभारसुद्धा आहे त्याच्याकडे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर 7वा गण बघितला तर अभिक्रियाशीलता कमी कमी होत जाणार आहे. आता आपण खालचे प्रश्न बघूया. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 7मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. ती आपण लिहिलेलीच आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. एका गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन
स्वरूपण लिहा, ते पण आपण लिहिलेलं आहे. फ्लोरीनचं 2,7, क्लोरीनचं 2,8,7, ब्रोमीनचं 2,8,18,7, आयोडीनचं 2,8,18,18,7. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला आहे? तर ह्या प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि कक्षांची संख्या एकेकनी काय होतीये? वाढत जातीये. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर या 4ही मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी 7 संयुजा इलेक्ट्रॉन